नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये व्ही-एन ॲप वापरून जे नवीन क्रिएटर्स आहेत, ते कसे व्हिडिओ एडिट करू शकतात, कशाप्रकारे त्यांची क्रिएशन करू शकता. व्ही-एन ॲप वापरून तुमच्या मोबाईलद्वारे ती सर्व ए टू झेड माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण माहिती पहा, संपूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला देखील YouTubeवरील व्हिडिओ चांगल्या प्रकारे क्रिएशन करता येतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोअरवर येऊन व्ही-एन हे टाईप करून व्ही-एन ॲप डाउनलोड करायचं आहे. अशा प्रकारचं हे व्ही-एन ॲप आहे मित्रांनो, हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. मी डाउनलोड केलं आहे, त्यामुळे डायरेक्ट ओपन करू. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ जर घ्यायचा असेल तुमचा क्रिएशन केलेला, तर यामधील व्हिडिओ घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, न्यू प्रोजेक्टमध्ये येऊन म्युझिक बेस घेतल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये म्युझिक कोणती जर घ्यायची असेल तर ती यामधून तुम्ही म्युझिक घेऊ शकता. फाईल ॲपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इम्पोर्ट टिप्सवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही अशा प्रकारे येऊन ती फाईल घेऊ शकता मित्रांनो. आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे, त्यासाठी व्हिडिओ बेस यावर टच राहू देऊन सेव्ह असं करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो कोणता व्हिडिओ असेल तो व्हिडिओ घ्यायचा आहे. मी या ठिकाणी छोटासा व्हिडिओ केलेला आहे 10 सेकंदचा, त्यामध्ये तुम्हाला एडिशन करून दाखवणार आहे. त्यावर क्लिक करून नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. यामध्ये व्ही-एन ॲपमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. सर्वात आधी व्हिडिओच्या शेवटी जायचं आहे आणि हे इनपुट टायटल्स नावाचं जे 2 ते 3 सेकंदाचं दिसत आहे व्हिडिओ, याला तुम्हाला डिलीट करून टाकायचं आहे. डिलीट केल्याच्या नंतर व्ही-एन ॲपची तुम्हाला माहिती देणार आहे. आता मग स्क्रीनवर जे तुम्हाला दिसत आहे, या ठिकाणी ओरिजिनलवर क्लिक करायचं आहे वरती. त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ सेटिंग्स दिलेले आहेत, व्हिडिओ रेशन्स दिलेले आहेत. ज्यामध्ये इंस्टाग्रामचा असेल किंवा यूट्यूबचा असेल 16.9 इंस्टाग्रामचं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे रेशिओ यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो, यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत. जर तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे असतील तर 2 नंबरला 9.16 हे दिसत आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून यूट्यूबवरचे शॉर्ट्स यामध्ये तुम्हाला बनवता येतील. त्यानंतर मित्रांनो, ही स्क्रीन तुम्हाला दिसून आलेली आहे, यूट्यूबची यामध्ये आलेली आहे. आता यामध्ये एडिशन कसं करायचं आहे, तर नंबर 1ला जे ऑप्शन दिसत आहे टॅप टू ॲड म्युझिक, यावर तुम्हाला क्लिक करून म्युझिक या बटनवर क्लिक करून तुमच्या मोबाईलमधली म्युझिक या ठिकाणी ॲड करता येते. माय म्युझिकवर क्लिक करायचं आहे. फाईल ॲपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईलमध्ये असं ओपन होईल मित्रांनो. त्यामध्ये ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला जी कोणती म्युझिक घ्यायची असेल त्यामध्ये तुम्हाला ती म्युझिक घेता येणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे या ठिकाणी येऊन जाईल पहा. त्यानंतर तुम्हाला म्युझिक घेतल्याच्या नंतर मित्रांनो, जर तुम्हाला त्यामध्ये काही ॲड करायचं असेल व्हिडिओमध्ये, अशा प्रकारे व्हिडिओ या ठिकाणी प्ले होईल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही ॲड करायचं असेल मित्रांनो, जसं की टायटल द्यायचं आहे किंवा काही अक्षरं लिहायची आहेत, ओव्या लिहायच्या आहेत, त्यासाठी तुम्हाला टॅप टू ॲड सबटायटल यावर क्लिक करायचं आहे. असं क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी जे तुम्हाला टायटल घ्यायचं आहे ते तुम्ही निवडू शकता मित्रांनो. अशा प्रकारे नाव घेतल्याच्या नंतर त्याला ॲडजस्ट देखील तुम्ही करू शकता तुमच्या हाताच्या. अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. जर कलर बदलायचा असेल तर एडिट या बटनवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी कलर देखील घेता येणार आहेत. कलर घेतल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला हे जे टेक्स्ट दिसत आहे हे 2 ते 3 सेकंदापर्यंतच दिसत आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये हे टेक्स्ट घ्यायचं असेल त्या छोट्या ॲरोवर क्लिक करून तुम्हाला व्हिडिओ एंड यावर क्लिक करायचं आहे, म्हणजेच हे टेक्स्ट व्हिडिओच्या शेवटच्यापर्यंत जाईल मित्रांनो. त्यानंतर याला जर मोशन द्यायचं असेल तर 2 नंबरमध्ये मोशन आहे, यावर क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोशन या ठिकाणी देऊ शकता. असे पहा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मोशन या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला एखादा अडून व्हिडिओ किंवा फोटो ॲड करायचा असेल
तर 3 नंबरला टॅप टू ॲड स्टिकर आणि रिप PIP यावर तुम्ही क्लिक करून फोटोजवर क्लिक करून तुम्ही यामधून व्हिडिओ किंवा फोटोज त्यामध्ये ॲड करू शकता मित्रांनो. जर तुम्हाला त्यामध्ये नवीन काही ॲड करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही ॲड देखील करू शकता. त्यानंतर मित्रांनो हे साउंड देखील तुम्हाला येत आहे. हे साउंड जर तुम्हाला बंद करायचं असेल, तुमची म्युझिक टाकायची असेल, तर तुम्हाला या ठिकाणी खाली या साउंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यामुळे तुमचा हे साउंड जे आहे ते बंद होऊन जाईल आणि ॲड म्युझिक करून तुम्हाला यामधून जे म्युझिक आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. ते म्युझिक या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो. अशा प्रकारचं म्युझिक या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर खाली जे ऑप्शन आहेत त्यामध्ये फिल्टर देखील तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला कोणतं फिल्टर चेंज करायचं असेल. त्यानंतर ट्रिममध्ये तुम्ही ट्रिम देखील घेऊ शकता. त्यानंतर स्प्लिट असेल, कटआउट असेल, स्पीड असेल, व्हॉल्यूम व्हिडिओची कमी जास्त असेल, व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही रोटेट देखील या ठिकाणी करू शकता मित्रांनो जर तुम्हाला करायचं असेल. त्यानंतर व्हिडिओमधील काही पार्ट ब्लर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी थोडासा पार्ट कट करून या ब्लर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही ह्या व्हिडिओ ब्लर देखील करू शकता मित्रांनो. जर नाही करायचं असेल तर यावर क्लिक करून तुम्ही जशास तसा आधीचा व्हिडिओ अंडू करू शकता मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओची ओपेसिटी कमी करायची असेल तर ते देखील तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता यामध्ये. त्यानंतर झूम असेल, वेगवेगळ्या प्रकारचे अजून देखील यामध्ये जे ऑप्शन आहेत ते तुम्हाला या ठिकाणी वापर करता येतात मित्रांनो. जे महत्त्वाचे ऑप्शन होते हे महत्त्वाचे ऑप्शन मी तुम्हाला दाखवून दिलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ यामध्ये करू शकता. थोडा व्हिडिओ सेव्ह करून तुम्हाला परत देखील व्हिडिओमध्ये ॲडजस्टमेंट करता येते. अशा प्रकारे तुम्ही सेव्ह करून परत एकदा व्हिडिओ ओपन करून त्यामध्ये ॲडजस्टमेंट करू शकता. परंतु आता एक्सपोर्ट करायचा असेल तर या ब्लू टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कशा प्रकारचे रिझोल्यूशन पाहिजे तुम्हाला त्या प्रकारचं रिझोल्यूशन व्हिडिओचं तुम्ही घेऊन एक्सपोर्ट या बटनवर क्लिक करू शकता मित्रांनो. त्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे अशा प्रकारे एक्सपोर्ट होऊन जाईल आणि तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. त्यानंतर मित्रांनो तुमचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला यूट्यूबवर अपलोड करता येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ VN ॲपद्वारे वापरून व्हिडिओ तयार करू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. काय माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.